मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 66. तुम आ गए हो, नूर आ गया है. आर्याला पेनकिलर देऊन तिथेच बसून पायाला हळुवार मालिश करणारी मेघा. मम्मा, मी होणार ना उद्यापर्यंत बरी? म्हणजे बघ, आता सूज नाही, पण थोडा दुखत आहे. मालिशने किंचित आकसलेले डोळे. आर्या, आपण म्हटलं ना उद्या ठरवू. अनुगाच हट्ट करू नको सोन्या. तिला पुन्हा एकदा क्रेप बँडेज बांधून देत होती. मम्मा, हे बघ, असं नाही, हे असं. मम्माच्या हातून बँडेज काढून घेत नीट ताणून पायाला वेगळ्या पद्धतीने वेढा दिला. अंकलने शिकवलं ना जाताना, असं बांधलं की लूज होत नाही. बँडेज पूर्ण बांधत पिन लावली. चुप, अंकलची लाडकी. सारखं आज अंकल अंकल सुरू आहे. मम्माला विसरली तू? लटका राग दाखवत मेघाने पदर खोचला आणि औषधाचा बॉक्स ठेवायला बेडवरून उठली. तिला तसेच हाताला खेचून आर्याने खाली बसवले. ना ग मम्मा, मी तुझीच लाडुली सोनुली आहे ना. गळ्यात हात टाकतच लाडीकोडी आणि मेघा बसली तिला कुशीत घेऊन. मम्मा, मम्मा, जाऊया ना उद्या. अंकल जिया घेतील ग माझी काळजी. तू नको ना टेन्शन घेऊ. जाऊया ना आपण. आवाज काकुळतीला आलेलाच. बरं, बघू शोना. तिला नीट झोपवत पांघरून घातले. पुन्हा उठून बसली. डोळे मिटत हात जोडले. बाप्पा, मला उद्यापर्यंत बरं कर. मम्मा तुझ्यासाठी मोदक बनवेल. 21 मोदक, ओके ना? प्लीज 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 बाप्पा, ऐक माझं. मेघा थक्क होऊन आर्याची प्रार्थना ऐकत होती आणि आर्या डोळे किलकिले करत हसत होती. देवा, काय करू मी या मुलीचं? एक ध्यास घेतला की घेतलाच. कर बाबा बरं तिला उद्यापर्यंत, नाहीतर माझं काही खरं नाही. बोलून बोलून डोकं बधीर करेल माझं. आणि आता अंकल आहेत तिच्या पाठीशी काळजी घ्यायला. घेतीलच ते काळजी, मला विश्वास आहे. मेडल हातात घेताना गहिवरले राजीव. फक्त दाखवलं नाही त्यांनी, पण मला जाणवली त्यांच्या हाताची थरथर. अगदी हळवे आहेत मुलींच्या बाबतीत. तिच्या उशाशी बसतच तिला थोपटताना पुन्हा आर्याची अखंड बडबड सुरूच. जर उद्या जियाकडे गेलो तर काय काय करायचे याची भली मोठी यादी. उशीजवळच ठेवलेलं ते मेडल लकाकलं पुन्हा एकदा त्या नाईट लॅम्पच्या प्रकाशात. आणि राजीव सोबत जियाही आठवलीच. किती आनंद होता जियाच्या डोळ्यात तिच्या डॅडने आर्याला मेडल घातले तेव्हा. मुलांना सहसा मान्य होत नाही की आपले मॉम आणि डॅड दुसऱ्या मुलांचं कौतुक करत आहेत. त्यातून जर ती बेस्ट फ्रेंड असेल तर थोडं मन दुखावूही शकतं. पण जिया आहे आगळी वेगळी. राजीवजींनी आर्यासाठी धडपडणं, तिलाही तेवढंच प्रेम करणं जियाला मान्य आहे. तिचाही निघेपर्यंत हट्ट. आंटी, प्लीज आर्याला घेऊन ये, आपल्या घरी ये. आपल्या? जियाला ही सवय झालीच का? राजीवजींमुळेच सगळं. आपण, आपलं, आपल्या. आता मुलीही सामील यांना. आपल्या मुली. इश्श. मेघाने विचारांना अडवलं तरी आर्याची बडबड काही मंदावली नाही. औषधाने डोळ्यांवर झापड पांघरेपर्यंत एकच नाव तिच्या ओठी, राजीव अंकल. अशी नाही दादाजी, हे असं भरपूर तूप घालायचं आणि हे असं मिल्कमध्ये बुडवायचं आणि घास तोंडात घोळवतच तिने डोळे मिटलेले. मेघा आंटीने पाठवलेल्या पुरणपोळीचे रसग्रहण प्रात्यक्षिक करून दाखवणारी जिया. आणि दिवसभराचा आंटी, आजी, आजोबा, धमाल मस्ती विथ जिया हा इतिवृत्तांत कौतुकाने ऐकणारे दादाजी आणि दादीजी. जेवणानंतरही स्वीट डिश म्हणून पुरणपोळीचा आस्वाद घेत होते. तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहणारं प्रेम, आनंद, समाधान पाहून त्या दोघांचेही चेहरे खुललेले. आजीने दिलेला फ्रॉक, ते आजोबांचं पुस्तक आणि निघताना हातात खाऊसाठी दिलेले पैसे. दादाजी, मी नको म्हणाले,
हे एवढं सगळं माझ्यासाठी केलं, मग मनी कशाला ना. पण ऐकतच नव्हती आजी. तिच्या आजी बोलण्यावर मायेने डोक्यावरून हात फिरवणाऱ्या दादीजी, एका आजीचं कौतुक ऐकून सुखावलेली एक दादीजी. बेटा, आशीर्वाद समझ के रख लो, तुम्हारी पसंद की कहानी की किताब ले लेना. आजी आजोबा खुश होतील. तिला समजावतच आनंदजी पुरणपोळी संपवत होते. वाह, क्या स्वाद है, दिल खुश कर दिया. जिओ मेघा बेटा. दुसरी पोळी उचलणारच होते की हातावर रिमाजींचा फटका. ये कल खाना और भी स्वाद आएगा. डब्बा बंद करत फ्रीजकडे वळल्या अन ओठ बाहेर काढत पुरणपोळी गमावल्याचे दुःख व्यक्त करणाऱ्या दादाजींकडे पाहून जिया मात्र खळखळून हसत होती. काय मग जोशी बुवा, जावई बापू पास झाले की नाही तुमच्या परीक्षेत? कपड्यांच्या घड्या घालत कविताताईंनी मागे वळून पाहिले. पास काय, अगदी बोर्डात झळकलेत तुमचे जावई. डोळ्यांवरचा चष्मा सारखा करत पुन्हा टॅबवर टाईप करणे सुरू. पण खरंच खूप छान आहे ना राजीव? बेडवर येऊन बसल्याच. हो, अगदी साधा स्वभाव आहे. बोलतो मोजकच पण परिणामकारक. शब्द तोलून मापून, बोलण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त भर. लक्षपूर्वक ऐकतो आणि अचूक उपाय सुचवतो. अफाट ज्ञानी. टॅबवरून नजर वर करत हरवले त्याच्या विचारात. ते पाहिलंच मी, रमलेला दोघंही. ते शेअर मार्केट, कंपनी, IPO, टेक ओव्हर सगळं माझ्या डोक्यावरून जात होतं. अगं, तेच त्याचं क्षेत्र आहे आणि निष्णात आहे त्याच्या क्षेत्रात, तरी काडीचाही गर्व नाही त्याला. सुप्रीम ग्रुप CFO. मला सुरुवातीला दडपणच आलेलं की काय बोलावं, पण बाबा असं म्हणून त्याने क्षणात सगळं अंतरच मिटवलं ग. कविता, नॅशनल बँक मॅनेजर या पोस्टमुळे अनेक ऑफिसमधील टॉप एक्झिक्युटिव्ह सोबत पूर्वी माझी भेट व्हायची. उच्च पद आणि प्रतिष्ठेसोबत गर्वही रक्तात भिनतो हे खूपदा अनुभवले आहे. पण राजीव निराळेच रसायन आहे. अत्यंत नम्र आणि विनयशील. समोर बसलेल्या कविताताईंकडे पाहत ते मोकळं हसले. हो बाई, त्यांच्या तोंडून आई ऐकून तर मी भरून पावले. पहिल्याच भेटीत मनात घर केलं हो. हो, आर्यासाठी जी काही धडपड आज त्याने केली आहे ना, राजीवच तो उत्कृष्ट डॅड आहे यावर माझ्या मनाने कौल दिला. अहो बाबा, मग तुमच्या लेकीलाही एकदा विचारा ना की तिचं मत काय. राजीवच्या डोळ्यात मेघाबद्दल प्रेम दिसतं हो. प्रेमापेक्षाही जास्त काळजी आणि आदर. एका स्त्रीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. एक वेळ प्रेम थोडं कमी जास्त चालतं हो, पण सन्मान आणि आदर खूप महत्वाचे. हो, सुप्रीमच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलतानाही मेघाचं खूपदा कौतुक केलं आणि ते मनापासून होतं, उगाच वरवरचं नाही. अहो, म्हणूनच तर बोला ना मेघाशी. जिया पण किती छान रुळली इथे आणि आर्याचं सूत जुळलंय राजीवशी. एकदा का मेघा आणि राजीवने होकार दिला की झालं. टेबलवरच मासिक उचलून चाळू लागल्या. हळूच नितीनरावांचा अंदाज घेत बोलणे. अगं, उद्या ती जाते आहे ना त्यांच्याकडे, बघूया ना. राजीवच्या घरचं वातावरण मेघा आणि आर्याला आवडतं का? फक्त राजीव आणि जियाने होकार देऊन कसं चालेल बरं? शेवटी तिला एका नवीन कुटुंबात सामावायचे असेल तर ते कुटुंबही तिला आपलंसं मानायला तयार आहे का हे पाहावं लागेल. राजीवचे मॉम डॅड तसे त्याच्या बोलण्यावरून तर सगळं चांगलंच असावं असा अंदाज येत आहे. पण मेघाने प्रत्यक्ष भेटणे गरजेचे. उद्या रात्री बोलू तिच्याशी. बरं, उद्या तर उद्या. हुश्श करत मासिकातील कथा वाचू लागल्या. राजीवच्या घरचे पण आपलंसं मानतील माझ्या मेघाला. राजीव इतका सुस्वभावी आहे. घरचेही प्रेमळ आणि मनमिळावू असतीलच. नारायणा, लक्ष ठेव रे बाबा. जियाला गुड नाईट करत थोडा वेळ तिच्यासोबत बसायच्या हिशोबाने तिच्या रूममध्ये तो डोकावला आणि तिच्या हातातील पुस्तक पाहून चकित. अरे वा, आज मराठी बुक. कोणी दिलं? जवळ बसतच पुस्तकाचे नाव वाचण्याचा प्रयत्न. आजोबांनी. डॅड, मला ना आजी आजोबा खूप आवडले. मेघा आंटी सारखेच स्वीट आहेत. तुला आवडले का? पुस्तक बंद करतच त्याचा हात धरत बसली, खांद्यावर डोकं ठेवून. आवडीची सवय. येस,
आय एन्जॉयड. छान वाटलं बोलून. तिच्या केसांवर अलगद ओठ टेकवले. अँड डॅड, पुरणपोळी आवडली? एक एक अक्षरावर जोर देत डॅडच्या मनातलं उत्तर जाणण्याचा प्रयत्न. डॅड, नुसतं काय करतो? मी आंटीकडून ह्याच्यासाठी पुरणपोळी बनवून घेतली आणि हा नुसतं तिने मान वर करून पाहिले. तो बेडला टेकून डोळे बंद करून बसलेला, पण चेहऱ्यावर हसू होते, पुरणपोळी सारखेच गोड. हात सोडवत ती समोर वळून बसली. डॅड, आंटीने स्पेशली तुझ्यासाठी बनवली, तुला आवडते म्हणून. म्हणजे ती खूप पुरणवाली. बघ ना, म्हणजे तुझ्यासाठी 5 to 7:30 शी वॉज इन किचन. म्हणजे फक्त तुझ्यासाठी डिलिशियस जेवण बनवलं. जिया, मला कळलं. तू तेच परत का सांगत आहेस? डोळे उघडून पुन्हा हसलाच. डॅड, यू आर नॉट अंडरस्टँडिंग. म्हणजे मला सांगायचंय की बदमाश, झोप आता. म्हणजे करत किती बोलते. जस्ट लाईक मेघा आंटी, नुसती बडबड नॉन स्टॉप. तिचा पोनीटेल खेचत आपल्याजवळ बोलावले अन कुशीत घेतले. तिच्या भुवया आकसल्याच. डोळ्यात हसू खेळवत ती त्याच्या बोलण्याचा अर्थ लावत होती. जाणवलं त्याला. म्हणजे स्वीटू, म्हणजे मला म्हणायचंय की. अडखळला. स्पष्टीकरण आठवेना आणि ती मोठ्याने हसली. सी, तू पण आंटीसारखं म्हणजे केलं. तिचं हसणं आणि त्याने डोळे गच्च मिटत केसातून हात फिरवणं. तिला सोडून निघाला रूम बाहेर हसतच. मेघा निशिगंधाची फुलं पॉटमध्ये सजवत होती. आईसाठी निशिगंध? राजीव, कसे गोड आहात हो. पण दरवेळी अशी फुलं आणायलाच हवी असं काही नाही. पण फुलांपेक्षा सुंदर भेट दुसरी नाहीच. आणि आता हे निशिगंध तर तुमच्या माझ्या भेटींचं प्रतीकच झालंय. अगदी पहिल्या भेटीपासून ते आजपर्यंत. शेवटची काडी सजवली आणि मन भरून श्वास घेतला. आत्ता श्वेताचा फोन आला. चिडवलं मला. एकट्या भाईला बोलावते जेवायला, आम्हाला नाही. आर्याची चौकशी करताना माझी थट्टा करायची संधी सोडत नाही. एंगेजमेंट झाली की त्या दोघांनाही बोलवायचे आहे जोडीने. अभि, श्वेता, छान आहे जोडी. राजीवनी स्वतः पत्रिका दिली. किती छान वाटलं. रीतसर घरचं खास आमंत्रण असावं असं. सहज पाया पडले आईबाबांच्या. आणि बाबांचा तो आशीर्वाद. सर्व स्वप्न पूर्ण होवोत. तर राजीव, तुमचं खाली वाकूनच नजर वर करत माझ्याकडे बघणं आणि तसंच एकटक बघत उभं राहणं. कळतं बरं आम्हाला तुमच्या त्या डोळ्यांचं म्हणणं. बेडवर येऊन लॅपटॉप हातात घेतलाच. ऑफिसचे काही पेंडिंग मेल. अक्षय आणि संजयला टेक्नोसिसच्या मंडे मीटिंगचा मेल पाठवला. आचार्य सरांसोबत डिस्कशन आहे. मी आणि मिस्टर मेहराही असतील असा मेल पाठवून सिरीन ग्रुपच्या टीमने पाठवलेला सर्वे रिपोर्ट वाचू लागले. शिवपुरी, ऋषिकेश या रिसॉर्ट संदर्भात. आणि कपाळावर आठ्या आल्याच. ताई, येऊ का? बेडरूमच्या दारात राधाताई. अरे राधाताई, झोपला नाही? दमला असाल, या ना. समोर बेडवर बसा असे खुणावले. झोपन आरामात, उद्या काय सुट्टीच आहे समद्यांना. मेघा फक्त हसली आणि त्या घुटमळल्या बोलण्यापूर्वी. ताई, सॉरी म्हणायचं होतं. मान खाली घालूनच बोलल्या आणि मेघाने लॅपटॉप बाजूला ठेवला. का सॉरी? काय झालं ताई? त्यांच्या डोळ्यात हलकंसं पाणी पाहून हिला चर्र झालंच. ते सकाळपासनं मी जास्तच बोलून राहिले का? ते भाऊजी राग आला का तुम्हासनी? नाही ताई, अगदी राग असं नाही, पण अजून कशातच काही नाही. म्हणून मग नात्याला लगेच नावाचं स्टिकर लावणं बरं वाटत नव्हतं, एवढंच. छानसं हसल्या आणि पदरानंच डोळे पुसले. ताई, पण एक सांगू? इनंती समजा हवं तर. तुम्ही विचार करा, लई चांगलं आहे ती जियाचं डॅड. मायासारख्या नोकर माणसाला पण. पुन्हा गहीवरून आलंच बोलता बोलता. अहो ताई, नोकर असं कसं म्हणता? आमचं काही चुकलं का? अहो, आर्या माझ्यापेक्षा जास्त तुमच्या अंगाखांद्यावर खेळून मोठी झाली आहे. मी, आई, बाबा सगळे ऑफिसला असायचो.
पण मोठ्या मावशीप्रमाणे तुम्ही तिचं सगळं केलंय. मोठ्या बहिणीसारख्या आहात ना तुम्ही, मग तुम्ही हक्काने चिडवलं, मला राग नाही आला असं बोलू नका हो. त्यांचा हात घट्ट धरत थोपटला. ताई, तुम्ही नोकर मानत नाही हे ठाव आहे. आई बाबा पण लेकीसारखंच मानतात. आर्या पण मावशी मावशी करत मागं पुढं नाचत असते. त्या दिवशी तिची बसची एक मैत्रीण म्हणाली, तुम्हारी मेड है क्या ये? तर कसली ओरडली तिला, मेड नाही मावशी आहे माझी. तुम्ही सगळंच जीव लावता हो. मग ताई, तिचाही आवाज रडवेला झालाच. पण जियाचा डॅड मला स्वतःहून नमस्कार केला, सोबत जेवायला बसवलं. त्यांनी मला ताई म्हणणं हेच खूप मानाचं आहे. बाहेरच्यांसाठी तर मी नोकर माणूसच आहे नव, पण जिया बी आणि तिचा डॅड बी लय चांगलं आहे ती दोघं. हो ते तर आहेच, हळूच नजर चोरतच म्हणाली. जेवताना आकाशची पण चौकशी केली, लय बरं वाटलं. इंजिनियर नंतर काय ते काय म्हणाले? MS मास्टर ऑफ सायन्स पोस्ट ग्रॅज्युएशन. हां, ते पण करायला सांगितलं. सुट्टीत आला की भेटवा म्हणले. कोण करतं एवढं? त्या मेघाचा हात कुरवाळत समजावत होत्या. हो ताई, आहेतच ते तसे. मग ताई, जर आकाशची एवढी काळजी करत आहे तर तुमची आणि आर्याची पण घेतीलच की काळजी. लहान तोंडी मोठा घास घेतय मी, पण देवानं स्वतः पदरात दान दिलंय. सोनं हाय बघा जियाचं डॅड, नका नाकारू ये दान. बघा, विचार करा. प्रेमाने मेघाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तिने डोळे मिटत फक्त एक उसासा, आणि मेघाचा फोन वाजलाच. राजीव अंकल कॉलिंग. बघा, 100 वर्ष आयुष्य हाय. म्या नाव घेतलं आणि भाऊजी हजर. तुम्ही करा गोष्टी, म्या पलते. दार ओढून घेत राधाताई बाहेर गेल्या आणि स्वतःला सावरतच मेघाने फोन उचलला. अरे वा, तुम्ही जागे आहात? मला वाटलं 4 पुरणपोळी खाऊन गाढ झोपला असाल. पण तुम्ही तर कॉलची वाट पाहत होतात ना? गंभीर आवाजाला हास्याची किनार. मी मस्त झोपलेले, तुमच्या फोनने उठले. हसू दाबून ठेवतच उगाचच आळस देण्याचं नाटक. ओ रिअली? देन 5 मिनिट्स बिफोर जो मेल अक्षयला पाठवला तोही झोपेतच सेंड केला का? इन ड्रीम्स? मेघा, किती खोटं. तुमच्या आवाजातच जाणवतं की वाट बघता फोनची. आणि तिने डोळे गच्च मिटत जीभ दाताखाली गेलीच. चतुर मेहराजी आणि मी बुद्धू मेघा. आर्या झोपली का? पेनकिलर्स दिले ना? ऑइंटमेंट लावलं? काळजी मोड ऑन झालेला. हो, झोपली एकदाची. गुड, झोपली ते बरं. रेस्ट इज इम्पॉर्टंट. काही क्षण शांततेत गेले. हे काय? हे पुढचं काहीच का बोलत नाही? पुरणपोळी आवडली सांगणार नाही का? अजून न राहून तिने विचारलंच. अजून काही नाही, तेवढेच गंभीर उत्तर. बरं, मग एवढंच बोलण्यासाठी फोन केला? मन खट्टू झालेलंच. हो, ठीक आहे, मग ठेवते फोन. राग आलेलाच ओठांवर. अरे वेट अ मिनिट, मला बोलायचंय. असंही फोन मी केलाय. कडक शब्द आलेच. राजीव, तुम्ही आणि तुमची मेहरागिरी. असंही मला फोन थोडंच ठेवायचा आहे. काय बोलायचंय? तुम्हाला पुरणपोळीसाठी अप्रिसिएशन नको का? असं अप्रिसिएशन मुद्दाम मागून घेत नसतो आम्ही. ज्याला करायचं त्याने करावं मनापासून. आता आहे आम्हाला हौस कोणाच्या तरी आवडीचं जेवण बनवायची. काय करणार? पूर्णपणे नाटकी आवाज आणि तो हसला. माझ्या आवडीचं जेवण? हसतच विचारले. छे, तुमच्या आवडीचं नाहीच मुळी. मी तर जिया आर्यासाठी पुरणपोळी बनवली आणि दोघींनी पुष्कळ कौतुक केलं. बाकी लोकांनी काय मनसोक्त खाऊगिरी केली, पण कौतुक शून्य. आता बाकीच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार ना? आमचं काय, कौतुक केलं तरी ठीक, नाही केलं तरी ठीक. तिच्या अत्यंत नाटकी आवाजावर पलीकडून त्याच्या हसण्याचा गडगडाट ऐकू आलाच. अहो हळू, किती मोठ्याने हसत आहात, ऐकतील सगळे. ते पुरणपोळी खाऊन गाढ झोपलेत. हसू आवरत होता. आणि तुमच्यावर पुरणपोळ्यांचा असर झाला नाही? तुम्ही जागेच?
फोन कॉलशिवाय दिवस अपूर्ण होता ना. मला अपूर्ण गोष्टी आवडत नाहीत. राजीव, हे काय सांगायचा प्रयत्न आहे? अपूर्ण गोष्टी म्हणजे काय? मेघा, हो, तुम्हाला लवकरच कळेल की आपली आयुष्यही अपूर्णच आहेत. पूर्वी वाटलं नव्हतं, बट येस, तुम्हाला भेटल्यावर जाणवत आहे. यू आर दॅट बेटर हाफ ऑफ माय इनकम्प्लीट लाईफ. पुरणपोळी खूप छान झाली होती. खूप वर्षांनी एवढी डिलिशियस पुरणपोळी खाल्ली. थँक्स फॉर ऑल द एफर्ट्स. त्याचं कौतुक ऐकून डोळे मिटलेच. खरंच आवडली? अर्धवट उघड्या डोळ्यांनीच तिचं विचारणं. हो, अशी पुरणपोळी तर मी रोज खाऊ शकतो. त्याचा आनंदी स्वर. रोज? काय? मी नाही बनवणार रोज. एका फटक्यात डोळे उघडलेलेच. मी तुम्हाला रोज पुरणपोळी बनवा असं म्हणालो का? मग रोज नाही, वन्स इन अ वीक बनवा किंवा महिन्यातून एकदा बनवा. मी का बनवू? मेहराजी, हे बरंय, तुमच्या फरमाईशी वाढत आहेत. अरे, आता तुम्हालाच येते आहे ना, मग अजून कोण बनवणार? मेघा, इतर कुणाच्या हातची पुरणपोळी आता खाऊच शकत नाही. अच्छा, महिन्यातून एकदा पुरणपोळी. बर, अजून काय काय फरमाईश? हसतच विचारले. तशी तर खूप मोठी लिस्ट आहे माझ्याकडे फेवरेट पदार्थांची. रोज एक बनवला तरी चालेल. आणि तुमचे हे खादाड खाऊ शौक मी पूर्ण करू? तिच्या उंचावलेल्या भुवया आठवून पुन्हा त्याचं मोठ्याने हसणं. मग कोण? राजीव, जरा जास्तच गृहीत धरत आहात, असं नाही का वाटत तुम्हाला? त्यापेक्षा एक काम करूया, ते सगळे पदार्थ मी तुम्हालाच शिकवते ना. खुद बनाव, खुद खाओ. परफेक्ट. कधी करूया सुरू? वा मेघा, गुड आयडिया. आय कॅन स्पेंड मोर टाइम विथ यू. कुकिंग विथ मेघा. काय? कुकरी क्लासेस? काय? काहीही तुमचं. बट आय वुड लव्ह टू. काय काय म्हणालात? राजीव, आता हे लव्ह टू काय नवीन? आय मीन, मला सिम्पल डिशेस शिकायला आवडतील. शिकवणार ना? स्वर पूर्णपणे मिश्किल झालेला. बघू, ते मी आणि जिया ठरवू. आधी तुमची एंट्रन्स टेस्ट घेण्यात येईल. एंट्रन्स टेस्ट? ऑफकोर्स. आमच्या मास्टर शेफ क्लासमध्ये आम्ही असं कोणालाही घेत नाही. मी कोणीही आहे का? बोला मेघा, हम आपके है कौन? राजीव, खूप जास्त थट्टा होते आहे. आणि हे असे अप्रत्यक्ष प्रश्न. देवा, मी यांचं काय करू? नाही, तुम्ही तर CFO आहात, जे मिक्सरला मेन स्विच असते हेही विसरून जातात. आणि खळखळून हसली. ओ, सो माझ्या फर्स्ट कुकिंग अटेम्प्टची स्टोरी ऐकली का? नक्कीच जिया. हो, आणि म्हणूनच ही एंट्रन्स टेस्ट घ्यावी लागेल. किचनमध्ये कुठे काय असते माहीत नको का? ओ, सीम्स अ टफ एंट्रन्स टेस्ट. नीड टू प्रिपेअर. पुन्हा हसलीच खुदकन. तुम्ही राहू दे. तुम्ही सुप्रीमच्या फायनान्शियल स्टेटमेंट्सची मिसळ बनवा आणि तुमची फरमाईश लिस्ट आमच्याकडे पाठवा. VP मॅडमना वेळ मिळेल का? आता त्याचा नाटकी स्वर. बघूया कसे जमते. असंही मी जिया आणि आर्यासाठीच तर बनवते ना. ओ, सो माझा नंबर जिया आर्या नंतर लागणार. ऑफकोर्स, तुमचा नंबर नेहमी जिया आर्या नंतरच असणार. थांबली क्षणभर. खोल श्वास घेतला. त्या दोघी आपल्यासाठी जास्त महत्वाच्या आहेत, हो ना? हळूवार तिचा प्रश्न. येस, नक्कीच. त्याचंही तेवढंच शांत उत्तर. राजीव, आपण प्रोफेशनली सोबत आहोत हे वेगळं, पण आपल्यात या सुंदर नात्याचा पाया रचण्याचं काम जिया आर्याच्या मैत्रीमुळेच झाले आहे. मेघा, मला माहीत आहे, जोपर्यंत या दोघीही आपल्या रिलेशनला एक्सेप्ट करत नाहीत, आपण काहीच विचार करू शकत नाही. आय नो दॅट. सो तुम्ही फक्त पुरणपोळी केली आणि ती तिखट करी? गंभीर वातावरण निवळायला त्याचा खेळकर प्रश्न. अहो, तिला कटाची आमटी म्हणतात. ओके ओके, आय थॉट ती तुम्ही बनवली असेल. का? तिखट आवडतं ना तुम्हाला? पण तुम्हाला तर गोडच आवडतं ना?
म्हणजे पुरणपोळी खास माझ्यासाठी बनवली ना? हो. हो. नाही नाही. यू ॲक्सेप्टेड. इश, हे हो काय? तुम्ही ना नेहमी असंच करता. दुष्ट आहात. तिच्या दुष्ट म्हणण्यावर खदखदून हसलाच. ते तर मी आहेच, दुष्ट CFO. नाही नाही, तुम्ही अजिबात दुष्ट नाही. मग कसा आहे मी? त्याच्या प्रश्नावर तिचं मौन, गालात हसू अडवलं. राजीव, तुमचा मला शब्दात अडकवण्याचा खेळ कधी थांबणार आहे? बरं, ते जाऊ दे. घरी सगळ्यांनी खाल्ली का पुरणपोळी? येस, सांगितलं ना, झोपले सगळे. ओ, झोपले ना? हे काहीच का सांगत नाहीत? मम्मीजी पप्पाजींना आवडली की नाही? तुम्ही उद्या भेटणार आहात ना? ते स्वतःच सांगतील पुरणपोळी कशी होती. कोण सांगतील? तुमचे मम्मीजी आणि पप्पाजी. काय म्हणजे तुम्ही? बिचकतच विचारले. मेघा, बहुतेक त्यांच्या लक्षात आहे. हो, मी ऐकले. माझे मॉम डॅड आणि तुमचे मम्मीजी पापाजी, राईट? इश, अस्फुटसेच. डोळे गच्च मिटत तिने फोन कट केला आणि तिकडे पुन्हा त्याचं तेच मोठ्याने हसणं. मेघा, व्हॉट्स हॅपनिंग? हे अहो, हे इश काय? आता अहोच म्हणायचं ठरवलं आहे का? मला काहीच प्रॉब्लेम नाही. आय जस्ट लव्ह इट जेव्हा तुम्ही अहो म्हणता. आणि मम्मीजी पापाजी पण, ये और भी बढिया है. पण असे अचानक? येस, मॉमने कॉल केलेला मेघाला. ओ, दॅट्स वाय. मॉमने आग्रह केला की मेघाने स्वतः ठरवले? मम्मीजी पापाजी. बट इट्स स्वीट. जसे आई बाबा तसेच मम्मीजी पापाजी. मेघा, रिलेशन में और एक कदम आगे. फोन सायलेंटवर टाकतच लॅपटॉप बंद करायला घेतला आणि पुन्हा ते गडगडाटी हसू आठवलं. राजीव, तुम्ही ना दरवेळी मला बोलण्यात हरवता. का मलाच हे असं हरायला आवडत आहे? माहीत नाही. दिवस कसा भुरकन संपला समजतच नाही. आणि दिवसाची सांगता तुमच्या आवाजाने, या आवाजाचीच आवर्तने कानात होत राहतात. एक एक शब्द आठवत राहतो उजळणीसारखा, पुन्हा पुन्हा. आणि मी बसते विचार करत की हे असं म्हणताना तुमच्या चेहऱ्यावर काय भाव असतील. ते बारीक झालेल्या डोळ्यांच्या कोपऱ्यात त्या सुरकुत्यात गडद होत असतील. कपाळांवर आठ्यांची गर्दी होत असेल. नाहीतर त्या डार्क चॉकलेट डोळ्यात लहान मुलांचा मस्तीखोरपणा डोकावला असेल. की तुम्ही त्या जर्द काळ्या केसातून हात फिरवला असेल. केसातल्या त्या तुरळक चांदीचे रंगकाम गेल्या रविवारीच झालं आहे. आणि आज तर व्हाईट शर्ट अँड जीन्स सोबत मस्त वाटत होता. आणि जेवताना ते स्लीव्स फोल्ड करणे, किती मन लावून जेवता. आणि वेगात, टार्गेट दिल्यासारखे. माझी एक पोळी संपेपर्यंत तुमच्या 3 फस्त. असं कोणाच्या जेवणाकडे लक्ष देऊ नये, पण मी आपलं बघत होते की काही कमी पडायला नको. सहजच. म्हणे मी रोज पोळी खाऊ शकतो. आम्ही कशाला बनवू तुमच्यासाठी? ठीक आहे, महिन्यातून एकदा बनवेन, खास तुमच्यासाठी. ओके मेहराजी. आपल्या रूमचे दिवे बंद करत विचारातच आर्याच्या रूममध्ये आली. तिच्या शेजारीच पहुडली. आज मम्मा तुझ्याजवळच झोपते. रात्री अचानक उठली, काही हवं असेल तर? पाय अजून पूर्ण बरा नाही ना? आर्याच्या अंगावर हात टाकला आणि ती वळून कुशीत आली. अस्फुट शब्द तोंडातून. अंकल, मी येणार उद्या. तुम्ही मला समजवा ना. मेघा हळूच हसली. जाऊया, हा जाऊया. तिला गुंजारतच पडून राहिली. साईड टेबलवरील घरघरीने जाग आली. बाहेर हलकसच उजाडलेलं आणि मोबाईल स्क्रीनवर मेसेज चमकत होता. अंदाज आलाच कुणाचा असेल. सकाळचे 5:30 पावणे 6. अहो राजीव, एवढ्या सकाळी, ते पण रविवारी. आज काही आहे का? हाऊ इज आर्या? स्वेलिंग आहे का? त्याचा मेसेज. रिप्लाय टाईप करायला घेतला तर मोबाईल हातातून निसटलाच. डोळ्यांवर अर्धवट झोपेची गुंगी. पुन्हा उचलला. मेसेज करण्यापेक्षा सरळ फोनच डायल केला.
गुड मॉर्निंग CFOजी. तिचा गोड आवाज ऐकून डोळे विस्फारलेच त्याचे. गुड मॉर्निंग. हळूहळू अंदाज घेतच त्याचे बोलणे. काय हो, रविवारी पण लवकर उठता का? झोपेतच नाराजी व्यक्त केलीच. इट्स ओके. एवढे प्रेमाने का बोलत आहेत? हा नेहमीचा आवाज नाही. का? ऑल डेज आर सेम. त्यात सोमवार रविवार काय असते? कपाळाला आठ्या आणतच त्याचं बोलणं. अहो माफ करा, आम्ही तुमच्यासारखे महान नाही. आम्ही सामान्य माणसं आहोत, रविवारी आरामात उठणारे. अजूनही झोपेतच बडबड आणि तो गालातच हसत होता. ओ सॉरी, प्लीज गो बॅक टू स्लीप. ओशाळला किंचित. गॉड, मी का मेसेज केला? बट मी मेसेज केला, मेघाने उठून कॉल का केला? आय थिंक झोपेत आहेत मेघा, काहीही बोलत आहेत. अहो नको ना, बोला ना प्लीज. तुमचा आवाज ऐकला ना, आता झोप नाहीच येणार. तिचा अजूनही झोपाळलेला मधाळ आवाज. व्हॉट डिड यू से? त्याचा दणदणीत आवाज आदळला कानावर अन फोन पुन्हा हातातून निसटला. त्याचे अत्यंत कडक शब्द. ती खडबडून जागी झालीच. पांघरूण हटवत उठून बसली. मी स्वप्न बघत होते का? मी बोलत होते ना? मेहराजी, फोन? हां, माझा फोन कुठे आहे? इकडे तिकडे पाहिले. शेजारीच पडलेला फोन उचलला. आर यू देअर? आर यू ओके? त्याचा आवाज आला. नाही, स्वप्न नाही, फोन खरंच आला आहे. हॅलो, काय झालं? काय बोलले मी? तुम्ही झोपेत आहात का मिस जोशी? हो, म्हणजे मी नाही, मी जागी आहे. मी पूर्ण जागी आहे. चेहऱ्यावर हात घासतच स्वतःला जागे केले. मेघा, दोनदा मला अहो म्हणालात प्रेमाने. तुम्ही नक्कीच झोपेत आहात. स्टील बेस्ट स्टार्ट ऑफ माय डे. तुम्ही सकाळी असे क्यूट बोलणार असाल तर मी रोज फोन करून डिस्टर्ब करेन. काय झालं मिस्टर मेहरा? आर्या नीट झोपली का रात्री? एनी पेन किंवा सूज? आर्याचे बँडेज हळूच बाजूला करून पाहिले. ती वळवळली आणि पुन्हा झोपली. सूज नाही, पाय तर ठीक वाटत आहे. बोलतच रूमच्या बाहेर आली आणि सोफ्यावर निवांत बसली. डोळे मिटूनच काही क्षण त्याचा आवाज ऐकत. गुड. ती उठली की मला कळवा. इफ शी इज ओके तर आजचा दिवस प्लॅन करूया. ओके? काय प्लॅन? तुम्ही आमच्याकडे येणार आहात आर्यासोबत. डू यू रिमेंबर? आता डोळे खाडकन उघडलेच. राजीवजींकडे खरंच जायचं? मला वाटलं काल ते सहजच बोललो. आम्ही तुमच्या घरी म्हणजे आज कशाला? पुन्हा कधीतरी, किंवा आर्या येईल हवं तर. मी नको. का नको? आणि मी जियाला काय सांगू? शी इज वेटिंग फॉर यू. अहो पण हे आम्ही असे तुमच्या घरी येणं, आय मीन वी वर्क टुगेदर, मग असे सुप्रीम CFOच्या घरी जाणं. आय होप यू अंडरस्टँड. तिचा समजावण्याचा प्रयत्न. येस, आय डू अंडरस्टँड. पण तुम्ही सुप्रीम CFOच्या घरी येत नाही. जसे काल आम्ही SWC VPच्या घरी आलो नव्हतो, आर्याच्या घरी आलेलो. म्हणजे? आज राजीव अंकल आर्याची वाट पाहत आहेत आणि जिया तिच्या आंटीची. दॅट्स ऑल. इतकं सिम्पल आहे. नो CFO, नो VP, नो सुप्रीम, नो SWC. या नात्यात कुठलेच टायटल्समध्ये यायला नकोत. कुठल्याच डेझिग्नेशनचा अडथळा नको. एक सिम्पल फॅमिली मीटिंग. त्याचा शांत स्वर कुठेतरी तिच्या मनातील चलबिचल ओळखत होता. हे सगळं एवढं सोपं आहे? तिचं अजूनही अनिश्चिततेतच विचारणं. येस, कॉम्प्लिकेट नाही केलं तर सगळं सोपं आहे. राजीव, असं कसं हो? जे तुम्हाला सोपं वाटतं तेच नेमकं मला अवघड वाटतं. तुम्ही आमच्याकडे येणं मला ठीक वाटलं, पण तेच मी तुमच्याकडे येणं गोंधळ आहे डोक्यात. सो येणार ना तुम्ही? न राहवून विचारलेच. आय विल बी वेटिंग. फोन कट करूनही तिच्या आवाजापाशीच अडकलेला. मेघा,
मी तुम्हाला कसं समजावू तेच कळत नाही. आपण एकत्र काम करतो याचा आपल्या रिलेशनवर का परिणाम? दरवेळी हे CFO अँड VP टायटल्समध्ये येणार का? प्रोफेशनच्या पलीकडे जाऊन आपली लाईफ आहे आणि आपला जोडीदार निवडण्याचा आपल्याला हक्क आहे. तिथे हे प्रोफेशन आणि वर्क रिलेशन का सतत विचार करायचा? सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.